आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ते अजित पवारांच्या अपघाती निधनासंदर्भात त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विधिमंडळ सभागृहात भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये अपघाताचा तपास आणि अजितदादांच्या स्मारकाबाबत चर्चा झाली आहे। महाराष्ट्राच्या मनात अपघाताबाबत ज्या शंका आहेत त्या शंका घेऊन आपण मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडल्याचं रोहित पवारांनी सांगितलं। सोबतच आपल्याकडचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करावी अशी विनंती देखील केल्याचं रोहित पवारांनी सांगितलं। रिसर्च पेपर आणि जे काही माहिती माझ्याकडे आलेली आहे ती पूर्ण माहिती त्यांना तिथं मी दिलेली आणि त्यांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्र एक मोठं राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री हे फार मोठे नेते त्या ठिकाणी असतात आणि देशामध्ये सुद्धा त्यांचीच सरकार असल्यामुळे आपण सुद्धा होम मिनिस्टर साहेब असतील, प्रधानमंत्री साहेब असतील आणि जे योग्य असे जे कोणी तिथं असणारे मंत्री नेते आहेत त्यांच्याशी थोडासा पाठपुरावा करून याच्यामध्ये पारदर्शकता या इन्क्वायरीमध्ये यावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। अजून एक विनंती ही मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे ती म्हणजे अजितदादा ज्या बंगल्यामध्ये गेले 20-22 वर्ष राहत होते म्हणजे देवगिरी बंगला, तिथं दादांचं एक स्मारक असावं। महाराष्ट्रातून जे काही लोक मुंबईमध्ये येतील, विधान भवन बघतील, मंत्रालय बघतील आणि त्याच्याचबरोबर दादाप्रेमी असल्यामुळे दादांचं एक स्मारक हे देवगिरी बंगल्यावर असावं अशी विनंती त्या ठिकाणी मी केली। त्याच्याचबरोबर विधिमंडळाच्या आवारात अजितदादांचं एक स्मारक असावं याबद्दलची घोषणापेक्षा एक इच्छा ही विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं केली। ती खूप चांगली विनंती आहे, नाहीतर चांगली इच्छा आहे। त्याला पाठबळ देत आपण सुद्धा त्या स्मारकाला या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी तिथं परवानगी द्यावी, नाहीतर त्याला निधी द्यावा, नाहीतर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली।